दोस्त हो, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशाचं वातावरण अशा पद्धतीने बदललेलं आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करणार नाहीत. आज तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असतील. आपण उद्धव ठाकरे यांच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी मी करणार आहे. एक असा निष्कर्ष तुम्हाला सांगणार आहे, एक असं वास्तव मी तुम्हाला सांगणार आहे जे कोणीही सांगणार नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. आज जेन झी आणि जेन अल्फा यांनी हे सगळं आंदोलन काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हे आंदोलन तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. युवा जागृत आहे. या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला असं वाटलं, नरेंद्र मोदी यांच्या अंधभक्तांना असं वाटलं आतापर्यंत की हम करे सो कायदा, किंवा नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णूचा अवतार घोषित करण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे. आपण कट्टर सनातनी हिंदू लोक आहोत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताचे 12 अवतार झालेले आहेत. आणि यामध्ये जर हे अंधभक्त नरेंद्र मोदी यांना बसवत असतील तर हा हिंदू धर्माचा, भगवंताचा, भगवान विष्णूचा अपमान आहे, हे अनेकांच्या लक्षामध्ये येत नाही. मग खरं हिंदुत्व कोणतं? जे उद्धव ठाकरे सांगत आहेत ते हिंदुत्व की भारतीय जनता पार्टी सांगत आहे ते हिंदुत्व, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला हिंदुत्व शिकवलं कोणी? बाळासाहेब ठाकरे यांनी. या महाराष्ट्रालाच नव्हे, या देशाला हिंदू हा आपला धर्म आहे, प्राचीन धर्म आहे, हजारो वर्ष जुना धर्म आहे, सनातन धर्म आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये या हिंदुत्वाचं बीज रोवण्याचं काम, ते बीज उमलवण्याचं काम, त्या बीजाचा वटवृक्ष करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. मधल्या काळामध्ये काय झालं? एक निरंकुश सत्ता भारतीय जनता पार्टीने प्राप्त केली आणि भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की आता आम्हाला रोखणारं कोणीही नाही, हम करे सो कायदा. आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, अगदी काही जजेस असतील, या सर्वांच्या माध्यमातून हा देश आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने संजय राऊत आरोप करत आहेत त्यानुसार ह्या सगळ्यांनी मिळून संपूर्ण देशातील लोकशाही शासन व्यवस्था नष्ट करण्याचं काम केलं, विरोधी पक्षांना गिळंकृत करण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे रनिंग मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची कशा पद्धतीने काढून घेतली तो दिवस, त्या दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. त्यावेळेस संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे 5,000 कोटींची डील ठरली. म्हणजे 5,000 कोटींना शिवसेना पक्ष फोडण्यात आला. आणि त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सगळे लोक वागले, हे महाराष्ट्राने नाही तर सगळ्या देशाने पाहिलं. परंतु काळ कोणासाठी थांबत नसतो आणि काळ सदैव एकाचाच राहत नसतो. तुम्ही हजारो वर्षाचा जर इतिहास जर पाहिला तर तुमच्या अगदी सहज लक्षामध्ये येईल की काळ हा कोणासाठी थांबत नसतो. या जगामध्ये अनेक हुकुमशाह होऊन गेले, हिटलर होऊन गेले, मुसोलिनी होऊन गेले, आफ्रिकन खंडामध्ये होऊन गेले, रशियामध्ये होऊन गेले, वेगवेगळ्या देशामध्ये होऊन गेले, लेनिन होऊन गेले. या सगळ्यांचा काळ संपलेला आहे, वेळ संपलेली आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाचा अंत आलेला आहे. आणि परंतु हुकुमशहा या अहंकारामध्ये असतो, या गैरसमजामध्ये असतो की माझा काळ कधीच संपणार नाही. काळाचं गणित त्याला समजलेलं नसतं. आणि ज्याला काळाचं गणित समजत नाही ना भावांनो, तो हिंदू असू शकत नाही. हिंदू त्याला म्हणायचं ज्याला काळ कळतो. हिंदू त्याला म्हणायचं ज्याच्याकडे सत्य आहे. हिंदू त्याला म्हणायचं ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे. हिंदू त्याला म्हणायचं ज्याच्या हृदयामध्ये खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत आहे आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे, तो खरा हिंदू असतो. ज्याचं हिंदू त्याला म्हणायचं ज्याचं रामावर प्रेम आहे, दानपेटीवर नाही. परंतु या लोकांचं प्रेम हे दानपेटीवर आहे, हे आपण अयोध्येमध्ये पाहिलेलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहीत आहे, अगदी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं आज मंदिर झालेलं आहे. यामध्ये निश्चितच आपण फुल ना फुलाची पाकळी नरेंद्र मोदी यांचं किंवा भारतीय जनता पार्टीचं योगदान मान्य केलं पाहिजे. जे आहे ते आहे, वास्तव तर ॲक्सेप्ट केलं पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीचं योगदान जर फुलाच्या एका पाकळी एवढं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान हे एका फुला इतकं आहे.
म्हणजे फुलामध्ये किती पाकळ्या असतात, म्हणजे हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा फरक जे अस्सल हिंदुत्ववादी आहेत, ज्यांचं खरंच रामावर प्रेम आहे, दानपेटीवर नाही, त्या सगळ्यांना माहीत आहे की खरं हिंदुत्व नेमकं काय आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर काही गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, ज्याला काळ कळत नाही तो हिंदू नसतो. आणि आज काळाने कशी पलटी खाल्लेली आहे. निमित्त कोणीही असतो. आज निमित्त अभिजित दिपके झाला, परंतु ही खदखद या भारतीयांच्या मनामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून आहे. ज्या पद्धतीने संविधानावर हमला होत आहे, भारतीय मन आता हजारो शेकडो वर्षापासून भारतीय लोक गुलाम आहेत. भारतीय लोक आता कोणताही हमला सहन करतील, परंतु आता लोकशाहीवरचा, संविधानावरचा हमला भारतीय लोक कदापिही सहन करणार नाहीत. खरं तर याची चुणूक भारतीय जनता पार्टीला येथील हिंदूंनी, भारतीयांनी दाखवली होती की तुम्ही काहीही करा, परंतु लोकशाहीशी छेडछाड करू नका. तुम्ही काहीही करा, परंतु दानपेटीशी छेडछाड करू नका. आणि आज सत्ता जरी भारतीय जनता पार्टीची असली तरी आज काळ परत एकदा उद्धव ठाकरे यांचा आलेला आहे. सूर्य परत एकदा उद्धव ठाकरे यांच्यासाठी उगवलेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांना आता हे कळून चुकलेलं आहे. न्यायालयामध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ज्या आक्रमक पद्धतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, विधिमंडळ पक्ष आणि खरा पक्ष, ही सगळी चर्चा तुम्ही सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या व्हिडिओवर मांडलेली आहे. तीच ती चर्चा मी तुम्हाला सांगून बोर करणार नाही. माझा मुद्दा आहे, ज्या आक्रमक पद्धतीने आणि पुराव्यासहित कपिल सिब्बल यांनी मांडणी केली आणि जो आत्मविश्वासाचं तेज उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आहे, जे आत्मविश्वासाचं, खरेपणाचं, सत्याचं तेज शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आहे, ते तेज एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाही, भारतीय जनता पार्टीकडे नाही. आणि एकनाथ शिंदे कुठं तर वॉशआउट झालेले आहेत, गायब झालेले आहेत. कुठं गायब झालेले आहेत काहीसुद्धा कळायला मार्ग नाही. आणि अशामध्येच आता एका नेत्याने कालच आरोप केला. तो आरोप नेमका काय आहे, खूप मजेशीर आहे. आणि त्या आरोपाचं विश्लेषण आपण यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खूप मजेशीर, म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टीच्या नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या आणि सुनेत्राताई पवार यांच्यासुद्धा पायाखालची वाळू सरकवणारा हा आरोप आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आहे. आणि आज त्यामुळे उद्धव ठाकरे आज थांबायला तयार नाहीत. का थांबायला तयार नाहीत? कारण काळाची पावलं त्यांनी ओळखलेली आहेत. त्यांना उद्धव ठाकरे का थांबायला तयार नाहीत याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना मोह नाही. खुर्चीचा मोह नसणारा या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. म्हणजे फक्त जे काही करायचं या महाराष्ट्रवासियांसाठी, लोकांसाठी जे काही करता येईल हृदयातून, म्हणजे लोकांना प्रेम देणारा, प्रेम वाटणारा, आपल्याच्याने आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत तर आपल्याच्याने लोकांचं काय भलं करता येईल, काय देता येईल, याच्या काही गोष्टीसुद्धा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की माणसाने किती हळवं असावं. खरं तर उद्धव ठाकरे यांचं एकंदर कॅरेक्टर हे राजकारणासाठी बनलेलंच नाही. राजकारण म्हटलं की आज कसं झालं, एक खुनसी, कपटी, द्वेष भावनेने असलेलं, खुर्चीसाठी आसुसलेलं असलेलं, परंतु असलं काही त्यांच्याकडे नाहीच. आणि त्यामुळे असा निर्मळ परंतु काळ अशा निर्मळ माणसासाठी धावून आलेला आहे. आणि त्या माणसाला, ज्या माणसाला सत्तेचा मोह नाही ना, तो माणूस काही पण करू शकतो. लक्षात ठेवा. तुम्ही त्यांची खुर्ची काढून घेतली, ज्या खुर्चीचा त्यांना कधी मोह नव्हता. हसत हसत ते बाहेर पडले मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून. आणि कसलंही दुःख नाही, कसलीही परेशानी नाही. खुर्ची गेली म्हणून त्रागा नाही, राग नाही, दुःख नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाहीत. असा माणूस असू शकतो का हो, याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने करणं गरजेचं आहे. परंतु आज उद्धव ठाकरे का थांबायला तयार नाहीत? कारण काळ त्यांच्यासाठी आज धावून आलेला आहे. देशामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज प्रत्येक विद्यार्थी प्रश्न विचारत आहे की आमची शाळा कुठं आहे, आमचे शिक्षक कुठं आहेत, आमचे रस्ते कुठं आहेत. आणि हे जे आंदोलन पेटलेलं आहे हे आता भारतीय जनता पार्टीच्या बाहेर गेलेलं आहे. या लोकांनी एवढं भ्रष्टाचार, एवढं खाऊन टाकलेलं आहे ज्याची कल्पना कोणीही करणार नाही. आणि बांधवांनो, आज त्यामुळे उद्धव ठाकरे आता थांबणार नाहीत. नैतिकतेचं राजकारण, इमानदारीचं करायचं, जोरदारपणे करायचं. आणि भलेही खुर्चीचा मोह नसेल, परंतु जनतेसाठी खुर्ची मिळवणं सुद्धा गरजेचं आहे, हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आता थांबणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.